विद्यार्थी मित्र हो, आज आपण स्थूल अर्थशास्त्र या पेपर अंतर्गत रोजगारविषयक सिद्धांत याची चर्चा करणार आहोत. कालच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सनातनवादी अर्थतज्ज्ञांनी मांडलेली रोजगारविषयक मीमांसा यावर केन्स यांनी केलेली टीका या संदर्भात चर्चा केली. आज आपण केन्स यांच्या रोजगार सिद्धांताची या ठिकाणी स्पष्टीकरण करणार आहोत. केन्सचा रोजगारविषयक सिद्धांत काय आहे, त्याची रूपरेषा काय आहे, एकूण सिद्धांत कसा आहे याविषयीचं विश्लेषण आपण आज या ठिकाणी करणार आहोत. त्याला आपण केन्सियन थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट या ठिकाणी असं नाव दिलेलं आहे. केन्स यांनी आधुनिक अर्थशास्त्र याचा पाया रचण्याचं काम खऱ्या अर्थाने आधुनिक स्थूल अर्थशास्त्रात विशेष योगदान केन्स यांचं दिसून येतं. आधुनिक स्थूल अर्थशास्त्राला पायाभूत ठरणारा त्याने एक महत्त्वाचा महत्त्वाचा ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथाच्याद्वारे त्यांनी आधुनिक स्थूल अर्थशास्त्राचं स्वरूप जगासमोर आणलेलं दिसून येतं. लॉर्ड जॉन मेनॉर्ड केन्स या अर्थशास्त्रज्ञांनी, अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ यांनी जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी नावाचा हा ग्रंथ त्याने 1936 मध्ये प्रसिद्ध केला. या ग्रंथामधून त्याने या ठिकाणी एकूण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करत असताना रोजगार पातळी आणि बेकारी या संदर्भात विशेष लिखाण केलेलं दिसून येतं. या ग्रंथाचा हेतू जर आपण पाहिला तर तो म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये किंवा त्या देशामध्ये असलेल्या बेकारीचे वास्तववादी आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने स्पष्टीकरण करणे, बेकारीचे वास्तववादी आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने स्पष्टीकरण करणे अशा प्रकारचा हा मुख्य हेतू या ग्रंथाचा दिसून येतो. आणि याच हेतूला अनुसरून त्यांनी एकूण हा रोजगार सिद्धांत मांडलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. एम्प्लॉयमेंट थिअरी ऑफ केन्स. तर केन्स यांची ही एम्प्लॉयमेंट थिअरी किंवा रोजगार सिद्धांत मग काय आहे याविषयी आपण या ठिकाणी चर्चा करूया. या सिद्धांताची रूपरेषा पाहत असताना सर्वप्रथम आपल्याला उत्पादन आणि रोजगार या संदर्भामध्ये विश्लेषण करता येईल. त्याने उत्पादन आणि रोजगार निश्चिती, एम्प्लॉयमेंट अँड आउटपुट डिटर्मिनेशन्स, इंग्रजीत त्याला आपण म्हणतो आउटपुट अँड एम्प्लॉयमेंट डिटर्मिनेशन, म्हणजे उत्पादन आणि रोजगार निश्चिती. तर या उत्पादन आणि रोजगार निश्चितीविषयीचं त्याचं स्पष्टीकरण नेमकं काय आहे ते आपल्याला पाहायचे. त्याच्या मते कोणत्याही अर्थव्यवस्थेतील आर्थिक व्यवहाराची पातळी लक्षात घ्या, कोणत्याही अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक व्यवहाराची पातळी ही मागणी आणि पुरवठ्यावरून ठरते. म्हणजे अर्थव्यवस्थेतील आर्थिक व्यवहाराची पातळी कशावरून ठरते? मागणी आणि पुरवठ्यावरून ठरते, असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि त्यावरूनच ती मागणी पुरवठ्यावरून आर्थिक व्यवहाराची पातळीसुद्धा समजत असते असं तो म्हणतो. म्हणजे आर्थिक व्यवहाराची पातळी जर समजण्याकरता आपल्याला मागणी आणि पुरवठा समजणं गरजेचं आहे, असं त्याचा अर्थ आहे. रोजगाराच्या प्रत्येक पातळीला अनुलक्षून उत्पादनाची पातळी येत असते. रोजगाराच्या प्रत्येक पातळीला अनुसरून रोजगार पातळी ही येत असते. त्यानुसार उत्पादनाची पातळी ठरत असते.
येत असते असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. याचं उदाहरण देताना तो म्हणतो की उदाहरणार्थ 10 मजूर बरोबर 25 क्विंटल उत्पादन. उदाहरण काय, 10 मजूर बरोबर 25 क्विंटल म्हणजे 10 मजुरा पासून किती उत्पादन झालं, 25 क्विंटल झालं. म्हणजे रोजगार 10 आहे मजुरांचा, उत्पादन 25 क्विंटल. तसंच 11 मजुरांना रोजगार आहे, तर उत्पादन तेव्हा 27 क्विंटल उत्पादन ते करतात. तर मग याचा अर्थ असा होतो की 10 मजुराबरोबर 25 क्विंटल उत्पादन करत असतील तर याला काय म्हणायचं आपण की रोजगाराच्या प्रत्येक या पातळीनुसार उत्पादन पातळी. रोजगार पातळी 10 मजूर आहे तर उत्पादन पातळी 25 क्विंटल आहे उदाहरणानुसार. दुसरं उदाहरण आहे 11 मजूर ही रोजगाराची पातळी झाली तेव्हा उत्पादन पातळी 27 क्विंटल झाली. तर याप्रमाणे उत्पादन पातळी रोजगार पातळीनुसार निश्चित होत असते असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता त्यांनी एकूण मागणी फलन आणि एकूण पुरवठा फलन या दोन बाबी अगोदर स्पष्ट केल्या. म्हणजे एकूण मागणी फलन आणि एकूण पुरवठा फलन. तर कशाला म्हणायचं सर्वप्रथम एकूण मागणी फलन, तर ॲग्रिगेट डिमांड फंक्शन, त्याला इंग्रजीत असं म्हटलं आहे ॲग्रिगेट डिमांड फंक्शन, ADF शॉर्टमध्ये. ॲग्रिगेट डिमांड फंक्शन, व्हॉट इज मीन बाय ॲग्रिगेट डिमांड फंक्शन. तर काय त्याचा अर्थ आहे, कशाला आपण एकूण मागणी फलन म्हणायचं. तर या संदर्भात केन्सने असं विश्लेषण केलेलं आहे की रोजगाराच्या एकूण मागणी फलन म्हणजे, तो म्हणतो की एकूण मागणी फलन म्हणजे रोजगाराच्या विविध पातळ्यांना होणारं उत्पादन. रोजगाराच्या विविध पातळ्यांना होणारं उत्पादन विकून देशातील सर्व उद्योजकांना अपेक्षित असलेल्या उत्पन्नाच्या विविध रकमांचं पत्रक. म्हणजे काय, रोजगाराच्या विविध पातळ्यांना होणारं जे उत्पादन आहे ते विकायचं आणि ते विकून देशातील सर्व उद्योजकांना त्यांना जे अपेक्षित असलेलं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नाच्या विविध रकमांचं पत्रक म्हणजेच एकूण मागणी फलन होय. अशा प्रकारचं म्हणजे इथं त्यांनी सांगितलं की रोजगार पातळीनुसार उत्पादन तयार होतं आणि ते उत्पादन विकून त्या देशातील सर्व उद्योजक जे असतील त्यांना अपेक्षित असलेलं उत्पन्न, त्याची ती रक्कम आणि त्या विविध रकमांचं पत्रक या अर्थाने असं हे एकूण मागणी फलन तयार होतं. तर एकूण पुरवठा फलन काय म्हणतं, कशाला म्हणायचं मग, ॲग्रिगेट सप्लाय फंक्शन. व्हॉट इज मीन बाय ॲग्रिगेट सप्लाय फंक्शन, व्हॉट इज मीन बाय ॲग्रिगेट सप्लाय फंक्शन म्हणजे ASF शॉर्टमध्ये. तर एकूण पुरवठा फलनाविषयी तो असं म्हणतो की रोजगारांच्या विविध पातळ्यांना होणारं उत्पादन विकून देशातील सर्व उद्योजकांना मिळालेच पाहिजेत अशा उत्पन्नाच्या विविध रकमांचं पत्रक होय. मग आता या दोन्हीमध्ये काय फरक आहे, वरच्या ह्याच्यात काय म्हणतो तो की तेच म्हणतो की रोजगाराच्या विविध पातळींना होणारं उत्पादन विकून देशातील सर्व उद्योजकांना अपेक्षित असलेल्या उत्पन्नाच्या विविध रकमांचं पत्रक. आणि इथं काय फरक एवढाच आहे की रोजगारांच्या विविध पातळ्यांना होणारं उत्पादन विकून देशातील सर्व उद्योजकांना मिळालेच पाहिजे. तिथं कसं आहे, अपेक्षित असलेले उत्पन्नाच्या रकमा आणि इथं मिळाल्याच पाहिजेत अशा उत्पन्नाच्या विविध रकमांचं पत्रक होय. मागणीमध्ये काय, अपेक्षित असलेल्या उत्पन्नाच्या विविध रकमांचं पत्रक आणि इथं मिळालेच पाहिजेत अशा उत्पन्नाच्या विविध रकमांचं पत्रक होय. असा हा फरक दोन्हीमध्ये दिसून येतो आणि याला मग पुरवठा फलन म्हणतो. इथं त्यांनी मिळालंच पाहिजे असं अपेक्षित म्हटलेलं आहे आणि तिथं अपेक्षित केलेलं आहे मागणीमध्ये आणि इथं मिळालंच पाहिजे असं तो म्हणतो. असं उत्पन्नाच्या रकमांचं पत्रक. तर अशा प्रकारे एकूण मागणी फलन आणि एकूण पुरवठा फलन या ठिकाणी त्यांनी स्पष्ट केलेलं दिसून येतं. आता यावरून त्यांनी मग म्हटलंय की एकूण मागणी पत्रक आणि एकूण मागणी पुरवठा पत्रक हे जो दोन पत्रकावरून आपल्याला एकूण मागणी पुरवठा आणि एकूण पुरवठा वक्र तयार होत असतात. यावरूनच एकूण मागणी पत्रकावरून एकूण मागणी वक्र आणि एकूण पुरवठा पत्रकावरून एकूण पुरवठा वक्र तयार केला की मग आकृतीच्या सहाय्याने आपल्याला त्याचं स्पष्टीकरण देता येतं. आकृतीमध्ये एवढंच असं त्यांनी सांगितलेलं आहे. आकृती आता मी तुम्हाला इथं सांगता येणार नाही.
आपण नंतरच्या ह्याच्यामध्ये ती आकृती तुम्हाला पोस्ट केली जाईल नोट्समध्ये, आणि मग ती तुम्ही वाचा. त्याचं विश्लेषण मी या ठिकाणी करतो. तर त्यांनी आकृतीमध्ये एवढंच सांगितलेलं आहे की शून्यापासून पूर्ण रोजगार पातळीपर्यंत जसजसा रोजगार वाढत जातो तसतसा उत्पादन खर्च वाढतो आणि त्या प्रमाणामध्ये एकूण पुरवठा वक्र तयार होत असतो. म्हणजे काय, शून्यापासून पूर्ण रोजगार पातळीपर्यंत, शून्यपासून पूर्ण रोजगार पातळीपर्यंत जसा रोजगार वाढत जाईल तसतसा या ठिकाणी उत्पादन खर्च त्या प्रमाणात वाढत जातो आणि त्यावरून एकूण पुरवठा वक्र आणि त्याच पद्धतीने एकूण मागणी वक्रसुद्धा तयार केलेला दिसून येतो. तो मागणी वक्र असा आहे, तर या ठिकाणी एकूण उपलब्ध श्रमिकांची जी संख्या आहे किंवा पूर्ण रोजगार आहे, तर यापासून या ठिकाणी आपल्याला त बिंदूपर्यंत, आपल्याला अ बिंदूपासून ते त बिंदूपर्यंत जर गेलो आपण उजवीकडे, तर वर चढत जाणारा वक्र हा एकूण पुरवठा वक्र आता सांगितल्याप्रमाणे तयार होतो. म्हणजेच काय, तर एकूण पुरवठा वक्र कसा तयार होईल, तर शून्य रोजगार पातळीपासून, शून्यापासून ते पूर्ण रोजगार पातळीपर्यंत जसा रोजगार वाढत जाईल तसा उत्पादन खर्च वाढतो आणि त्यानुसार एकूण पुरवठा तयार होतो, एकूण पुरवठा वक्र तयार होतो. आणि या ठिकाणी एकूण पुरवठा वक्र हा अलवचिक असतो, संपूर्णपणे अलवचिक असतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी असं म्हटलेलं आहे की रोजगार पातळी, या ठिकाणी लक्षात घेत असताना रोजगार पातळीचा विषय त्यांनी मांडला की रोजगार पातळी शून्य असताना, म्हणजे रोजगार शून्य असताना एवढी एकूण मागणी या ठिकाणी तयार होते. तर म्हणजे तो असं म्हणतो की रोजगार झिरो जरी असला तरी काही प्रमाणात मागणी असतेच. रोजगार शून्य असो, सगळं बेकार आहे, तरीसुद्धा मागणी असते, हे त्यांनी जाणीवपूर्वक सांगितलं. मग कशामुळे मागणी असते, कारण काय, सगळे लोक बेकार जरी असले तरीसुद्धा त्यांना अन्न वस्त्र जी आवश्यक वस्तू आहेत ह्या त्यांना खरेदी कराव्याच लागतात आणि म्हणून त्या वस्तूंची मागणी ही कायम असते. ती बेकार असो नाहीतर नोकरीवर असो, पोटासाठी त्यांना ती गरज असते, ते आवश्यक असतं जगण्याकरिता, आणि म्हणून काम नसलं तरीसुद्धा त्यांना ते खरेदी करावं लागतात. म्हणजे तेवढी मागणी ही राहतेच. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं की रोजगार पातळी शून्य असतानाही एवढी मागणी, म्हणजे काही का होईना प्रमाणात मागणी असते. आणि म्हणून शून्यावरून रोजगार जसजसा वाढत जाईल, शून्यावरून रोजगार जसजसा वाढत जाईल तसतशी मागणी ही प्रमाणशीर वाढत जाईल. म्हणजे ज्याप्रमाणे इकडं पुरवठ्याचं आपण पाहिलं तसंच इथं शून्यापासून पुढे रोजगार जसा जसा वाढत जाईल त्या प्रमाणामध्ये मागणीसुद्धा या ठिकाणी आपल्याला वाढत गेलेली दिसून येईल. परंतु ती प्रमाणशीर प्रमाणात वाढत जात असताना त्यानुसार मागणी वक्र हा तयार होत असतो आणि एकूण मागणी वक्र आणि एकूण पुरवठा वक्र हे एकमेकांना जिथे छेदतात तो बिंदू हा संतुलन बिंदू म्हणून ओळखला जातो. म्हणजे एकूण पुरवठा आणि एकूण मागणी ज्या ठिकाणी एक होतात, ज्या ठिकाणी एकूण पुरवठा आणि एकूण मागणी एक होतात, तर तो जो बिंदू आहे तो बिंदू म्हणजे संतुलन बिंदू असं म्हटलेलं आहे. आणि तो संतुलन बिंदू एकदा प्राप्त झाला की त्यापेक्षा अधिक किंवा कमी अशी परिस्थिती जर असेल तर ती संपुष्टात येऊन पुन्हा त्या संतुलनावस्थेकडे येत असते आणि तिथे ते समतोल स्थिर होतो. अशा प्रकारे समतोल प्रस्थापित होत असतो असं केन्स यांना म्हणायचं आहे. कारण काय, त्यांनी असं म्हटलं आहे किंवा समजा समतोल या ठिकाणी सबिंदूत झाला, तिथं मागणी आणि पुरवठा एक आहे, तर तुम्ही आकृती पाहिल्यावर तुमच्या ते लक्षात येईल. तर मागणी आणि पुरवठा जिथं एक झाला तो बिंदू समजा आपण बिंदू धरूया, तर या बिंदूला संतुलन जेव्हा होतं त्याच्यानंतरची जर परिस्थिती बदलली तर काय होईल असं जर आपण विचारात घेतलं तर केन्सने असं म्हटलंय की समजा या बिंदूला आकृतीत दाखवली एवढी रोजगार
रोजगार श्रमिकांना मिळेल आणि तेवढी रोजगाराची पातळी निश्चित होईल असं तो म्हणतो. परंतु यापेक्षा वेगळं झालं तर काय होईल? समजा अमपेक्षा कमी रोजगार ठरला तर काय होईल? कारण तो ठरणार नाही म्हणतो. कारण अमपेक्षा कमी रोजगार ठरणार का नाही? त्याचं कारण सांगितलंय की तसं जर झालं तर समजा अमपेक्षा एक म्हणजे कमी रोजगार जर ठरला तर काय होईल? तर असं होईल की पुरवठादारांना किंमत जास्त मिळेल आणि किंमत त्याला जी जास्तीची किंमत मिळेल ती किंमत त्याला उत्पादन खर्चापेक्षा अधिक असेल आणि तिथं मग त्याला नफा हा सर्वाधिक मिळण्याची शक्यता आहे. मग इथं तो नफा जास्त मिळाल्यामुळं तो पुन्हा उत्पादन वाढेल आणि उत्पादन वाढलं की मागणी वाढून परत त्याचा नफा संपुष्टात येऊन तो परत संतुलन बिंदूकडे येईल. आणि त्याही पुढे जाऊन असं म्हणतो की समजा त्या बिंदूपेक्षाही जास्त लोकांना रोजगार जर दिला तर काय होईल? त्यापेक्षा बी अधिक रोजगार देण्याचा प्रयत्न केला म्हणजे अधिक उत्पादन काढण्याचा प्रयत्न केला, अति बिंदूपेक्षा जास्त उत्पादन करण्याचा प्रयत्न केला तर काय होईल? तर असं होईल की मागणी किंमत जी आहे, वस्तूला असलेली मागणीची किंमत त्यापेक्षा उत्पादकाने ठरवलेली पुरवठा किंमत ही जास्त राहील आणि मग ही किंमत जास्त राहिली की मग या ठिकाणी काय होईल की उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होईल. त्या उत्पादकाचं काय? उत्पन्नापेक्षा खर्च जास्त राहील आणि खर्च जास्त झाला की त्याला तोटा येईल. त्याला तोटा येईल आणि पर्यायाने का तोटा येईल? कारण त्याची मागणीची जी किंमत आहे ही पुरवठा किंमतीपेक्षा कमी असेल, पुरवठा किंमत जास्त राहील. म्हणजे उत्पादकाने समजा 10 रुपये किंमत ठेवली तर त्याला मागणीची किंमत किती असेल? 8च असेल. मग 8 रुपये त्या वस्तूला किंमत एक्स नावाची वस्तू आहे, तिला समजा आपण पुस्तक गृहीत धरूया. एका पुस्तकाची किंमत त्यांनी या ठिकाणी 100 रुपये ठेवली, ही झाली त्याची पुरवठा किंमत आणि मागणी किंमत समजा त्याला 90 रुपयाचं आहे. तर मग त्याचे 10 रुपये हा त्याचा तोटा होतोय त्याला या ठिकाणी. का होतं? कारण अपेक्षेपेक्षा जास्त पुस्तकं त्यांनी उत्पादन केली म्हणून, आणि ते जास्तीची पुस्तकं त्याला विकायची आहेत आणि खर्च तर त्या प्रमाणात झालेला आहे आणि मग ती जास्त किंमत तो ठेवतो त्या प्रमाणात, परंतु लोकांना ते अधिकचे पुस्तकं नकोच आहेत म्हणून ती किंमत कमी करतात. कमी किमतीला दिले ते घेऊ आणि पर्यायाने ती किंमत कमी मागणीकडून येते आणि उत्पादकांनी ठेवलेली किंमत जास्त राहते आणि म्हणून मग त्याचा जो खर्च जास्त झालेला आहे तो भरून निघत नाही आणि उत्पन्नापेक्षा खर्च जास्त झाला की त्या उत्पादकाला तोटा येतो आणि म्हणून मग परत तो उत्पादन कमी करतो. आणि कुठपर्यंत कमी करतो? तो म्हणजे ही जी रोजगार पातळी आहे या ठिकाणी तेवढाच रोजगार ठेवतो, म्हणजे रोजगार कमी करतो. उत्पादन कमी केले की रोजगार कमी होतो आणि कुठपर्यंत कमी होईल? तर ते म्हणजे आपण आकृती सांगितल्याप्रमाणे. म्हणजे काय की जिथं या ठिकाणी पुरवठा मागणी रोजगार पातळी आणि एक किंमत आहे या ठिकाणी ते ठरतं. म्हणजे कुठं ठरतं? आकृतीच्या भाषेत की ज्या ठिकाणी एकूण पुरवठा आणि एकूण मागणी एकमेकाला छेदतात, ज्या ठिकाणी एकूण पुरवठा आणि एकूण मागणी एकमेकाला छेदतात तो छेदबिंदू जो आहे तिथं दोन्ही समान होतात ते, आणि तो समान झालेला बिंदूच या ठिकाणी संतुलन अवस्थेत असतो आणि त्या ठिकाणी कोणालाही उत्पादकालाही तोटा येत नाही आणि श्रमिकांची मागणी तेवढी त्यांना करणं गैरसोयीचं होत नाही आणि पर्यायाने तिथं संतुलन निर्माण होतं आणि तिथे समतोल प्रस्थापित होईल आणि या रोजगार पातळीलाच समतोल प्रस्थापित झालेला दिसून येईल असं केन्स यांनी म्हटलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून केन्सचा हा जो सिद्धांत आहे यातला जो मुद्दा आपण पाहिला रोजगारविषयक सिद्धांताचा, तो म्हणजे उत्पादन आणि रोजगार कसा निश्चित होतो. तर उत्पादन आणि रोजगार कसा निश्चित होतो? तर एका वाक्यात असं आहे की आकृतीच्या भाषेत ज्या ठिकाणी मागणी एकूण मागणी त्या वस्तूला आणि त्याच ठिकाणी एकूण पुरवठा दोन्हीही एकमेकाला जिथे छेदतात, एकूण पुरवठा म्हणजे वस्तूंचा असलेला एकूण पुरवठा आणि एकूण मागणी हे दोन्ही वक्र ज्या ठिकाणी एकमेकाला छेदतात
म्हणजे दोन्ही त्या ठिकाणी एक होतात. तिथंच त्याच ठिकाणी तेथेच त्याच बिंदूला समतोल हा साधला जातो आणि तिथे त्याच रोजगार पातळीला संतुलन प्राप्त होतं आणि ती रोजगार पातळी निश्चित होते असं त्याने म्हटलेलं आहे. म्हणजे उत्पादनाची आणि रोजगाराची पातळी त्याने अशा प्रकारे निश्चित होते असं म्हटलं. हे या ठिकाणी मी आपल्यासमोर स्पष्ट केलं. रोजगारविषयक सिद्धांत केन्सचा पाहत असताना हा पहिला उत्पादन आणि रोजगार निश्चितीचा मुद्दा आपण या ठिकाणी स्पष्ट केला. मला वाटतं हा मुद्दा आपल्याला समजला असेल आणि यामध्ये जर काही शंका असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून शंका विचारू शकता. त्या शंकेचं निरसन पुढील लेक्चरमध्ये नक्की करण्यात येईल. स्पष्टीकरण करून तुमची शंका दूर केली जाईल अशी ग्वाही या प्रसंगी देतो आणि आजचं हे व्हिडिओ लेक्चर आपण या ठिकाणी पूर्ण झाले असे स्पष्ट करतो. धन्यवाद.